एखादं कपल जेव्हा बाळासाठी प्लॅनिंग करत असतं किंवा एखादी मुलगी ठरवते मला आता बाळ हवं आहे, तेव्हा तिच्याकडून नकळत अशी अपेक्षा केली जाते, की बाळ झाल्यानंतर तुला घरी राहावं लागेल, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि हा तिच्यासाठी एक छोटासा पण खूप मोठा पेन पॉइंट असतो. कारण बाळ झाल्यानंतर ती बाळासाठी घरी थांबते आणि त्यामध्ये 2 ते 3 वर्ष निघून जातात. तोपर्यंत तिच्या करिअरमध्ये गॅप आलेला असतो. तिचे कलीग्स तिच्यासोबत काम करत होते, ते पुढे गेलेले असतात. टेक्नॉलॉजी बदललेली असते. नवीन स्किल आलेले असतात आणि ती मात्र करिअरमध्ये मागे पडलेली असते. जवळचीच गोष्ट घ्यायची झाली तर तिच्या नवऱ्याचं करिअरसुद्धा खूप छान पुढे चालू असतं. पण तिचं करिअर मात्र तिथेच थांबलेलं असतं आणि जेव्हा पुन्हा ती करिअर रिस्टार्ट करण्याचा विचार करते, तेव्हा कधी-कधी अशा लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं, जे कदाचित तिच्यानंतर त्या फील्डमध्ये आलेले असतात किंवा टेक्नॉलॉजीसोबत अपडेटेड नसल्यामुळे तिला त्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीजसुद्धा मिळत नाही. म्हणूनच तुम्ही जेव्हापासून प्रेग्नन्सी प्लॅन करता, तेव्हापासूनच स्वतःसाठी असा एखादा इन्कम सोर्स शोधा, जो तुम्ही बाळ झाल्यानंतरही काही दिवसांनी कंटिन्यू करू शकाल आणि तुमचं करिअरही थांबणार नाही, तुम्ही मागे पडणार नाही. एखादी नवीन स्किल शिका, जी तुम्हाला टेक्नॉलॉजीसोबत अपडेटेड ठेवेल आणि तुमच्यासाठी पुढे जाऊनही अपॉर्च्युनिटीज तयार करेल. तुम्ही असा एखादा करियर सोर्स किंवा इन्कम सोर्स शोधत असाल, तर मला या रीलवरती गाईड असं कमेंट करा, मी तुम्हाला गाईड करेन.